पंढरपूरमध्ये मंदिर समितीच्या वतीनं तब्बल 200 सीसीटीव्ही कॅमेरे देवाच्या गाभाऱ्यापासून गोपाळपूरच्या दर्शन मंडपापर्यंत लावण्यात आले. 2500 सुरक्षा कर्मचारी भाविकांच्या सुरक्षेकरता तैनात सुद्धा आहेत. या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी. आषाढी यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात आणि या भाविकांना दर्शन रांगेमध्ये त्यांचं दर्शन सुरक्षित व्हावं, त्यांच्या सुरक्षेची काळजी मंदिर समितीच्या वतीने घेतली जाते. आपण बघू शकता या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मंदिर समितीच्या वतीने बसवलेले आहेत. भाविकांना जलद, सुलभ त्याचप्रमाणे सुरक्षित दर्शन मिळावं यासाठी मंदिरे समिती कटिबद्ध आहे. त्यामुळेच मंदिरे समितीने निश्चितच ज्या सुरक्षेच्या उपाययोजना आहेत, मंदिरे समिती, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सुरू आहेत. आपण पाहताय मंदिरामध्ये ज्या ठिकाणी मंदिरात प्रवेश भाविकांना मिळतो त्या ठिकाणी सुरक्षा तपासणी करतो. त्यांची बॅग स्कॅनर आहेत. आतमध्ये आल्यानंतर सुद्धा त्याचं स्कॅनिंग केलं जातं. त्याचप्रमाणे संपूर्ण मंदिर परिसरामध्ये असेल, मंदिर परिसर असेल, गाभारा, 4 खांबी, 16 खांबी, त्याचप्रमाणे दर्शन रांग या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे सुद्धा आपण या सुरक्षेच्या उपाययोजना राबवत आहोत. आपण मंदिरे समितीमार्फत कायमस्वरूपी 182 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याचप्रमाणे वारी कालावधीत आपण जे गोपाळपूर या ठिकाणी पत्रा शेड उभं करतो त्या ठिकाणचे अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे, त्याचप्रमाणे PSE सिस्टीम जेणेकरून भाविकांना अनाउन्समेंट करता येईल, ही सुद्धा मंदिरे समिती आणि पोलीस प्रशासन एकत्रितपणे त्याचा वापर करीत आहे. निश्चितच या ठिकाणी दर्शनाला आलेले भाविक, त्याचप्रमाणे मंदिर प्रदक्षिणा करण्यासाठी आलेले भाविक आणि सर्वच या पंढरी नगरीत आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरे समिती कटिबद्ध आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.